उन्हाळ्यात थंडगार पदार्थांचे सेवन आपण करतच असतो, परंतु मधल्या वेळेत आपल्याला खाण्यासाठी पोटभरीचा, पोटाला थंडावा देणारा आणि पौष्टिक असा चिवडा तुम्ही कधी खाल्ला आहे का? त्याचे उत्तर नाहीच असेल. तर आज आपण हे सर्व गुणधर्म असणारा पाणीपुरीचा चिवडा बनवतो आहे. सुरुवातीला मी एक जाड बुडाची कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये हे मुरमुरे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. मुरमुरे येथे मी भेळला वापरतो आपण तेच घेतलेले आहेत. मुरमुरे भाजल्यामुळे याला जास्त वेळ भाजण्यास लागत नाही, अगदी 1 ते 2 मिनटं, आणि गॅसची फ्लेमसुद्धा आपल्याला लहानच ठेवायची आहे. हाताने दाबल्यानंतर मुरमुऱ्याचा असा भुगा झाला पाहिजे. अशा पद्धतीने मुरमुरे इथे मस्त भाजून तयार झालेले आहेत. ते एका पसरट भांड्यामध्ये आपण काढून घ्यायचे आहेत, म्हणजे ते लवकर थंड होतात. आता चिवडा करताना आपल्याला काही साहित्य तळून घ्यायचं आहे. इथे मी कोथिंबीर, पुदिना, कढीपत्ता, मिरची घेतलेली आहे. सुरुवातीला आपल्याला तेल गरम होऊ द्यायचं आहे आणि एक झाऱ्या घ्यायचा आहे. त्यामध्ये 1 कप कोथिंबीर घातलेली आहे. कोथिंबीर आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे. कोथिंबीर तळताना तेलामध्ये बुडबुडे निघतात आणि तेलाचा आवाज तडतडसुद्धा होतो. कोथिंबीर सगळी व्यवस्थित तळण्यासाठी चमच्याने त्याला असे खालीवर करायचे आहे, म्हणजे कोथिंबीर ही चांगली तळल्या जाते. आता तेलातील बुडबुडे कमी झाले की आपली कोथिंबीर पूर्ण तळली गेली आहे आणि ती कुरकुरीत झाली आहे. कोथिंबीर ही थंड गुणधर्माची आहे, त्यामुळे या चिवड्यामध्ये घालणे आवश्यक आहे. आता कोथिंबीर छानपैकी कुरकुरीत झालेली आहे, ती काढून घेऊयात आणि ती पसरट भांड्यात ठेवूयात, म्हणजे लवकर थंड होईल. आता त्याच झाऱ्यामध्ये आपल्याला 1 कप पुदिन्याचे पाणी घालायचे आहे. तीसुद्धा छानपैकी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे. उन्हाळ्यामध्ये पुदिन्याचा वापर जास्त प्रमाणात केला जातो, कारण तो आपल्या पोटाला थंडावा देण्याचं काम करतो. आपला चिवडा हा पाणीपुरी फ्लेवरचा असल्यामुळे या चिवड्यामध्ये पुदिना घालणे फार आवश्यक आहे. पुदिना तळताना तेलामध्ये हा तडतड वाजतो आणि तेलाचे शिंतोडे थोडेफार बाहेर उडतात, त्यामुळे पुदिना तळताना थोडासा सावकाश तळा. आता पुदिना देखील आपला मस्त कुरकुरीत तयार झालेला आहे. त्याचा रंगसुद्धा पाहू शकता तुम्ही किती छान आलेला आहे. त्यानंतर अर्धा कप कढीपत्त्याचे पाणी घालायचे आहेत आणि तीसुद्धा छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. आता इथे कढीपत्त्याचे पाणीसुद्धा मस्तपैकी कुरकुरीत तळल्या गेली आहे, तीसुद्धा आपण काढून घेऊयात. कढीपत्ता खाणे आपल्या शरीराला फार फायदेशीर आहे. भरपूर गुणधर्म असलेला हा कढीपत्ता आहे. कढीपत्त्यामुळे केस काळे होतात आणि घनदाट होतात, त्यामुळे कढीपत्ता आपल्या आहारात घेणे आवश्यक आहे. त्यानंतर हिरव्या मिरचीचे तुकडे तळून घ्यायचे आहेत. इथे मी 4 ते 5 हिरव्या मिरच्यांचे तुकडे केलेले आहेत आणि ते कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. मस्तपैकी हे तुकडे आपले तळून झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला शेंगादाणे तळून घ्यायचे आहेत. आता शेंगादाणे तळताना ते असे थोडेसे फुटतात, त्यामुळे ते कुरकुरीत होतात आणि खमंग असे हे शेंगादाणे आपल्याला कुरकुरीत होईपर्यंतच तळून घ्यायचे आहेत. या चिवड्यामध्ये आपण फार साहित्यांचा वापर केलेला नाही, अगदी मोजक्या साहित्यातच हा चिवडा तयार होतो. आता शेंगादाणे देखील आपले तळून झालेले आहेत आणि ते थंड करून घेऊयात. इथे कढीपत्ता, कोथिंबीर, हिरवी मिरची, पुदिना थंड करून घ्यायचा आहे आणि तोपर्यंत आपण चिवड्याचा मसाला तयार करूयात. एक बाऊल घेतलेला आहे, त्यामध्ये अगदी पाव चमचा हळद घालायची आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची आहे. आता पिठी साखर घालायची आहे. पिठी साखरसुद्धा आपल्याला 1च चमचा घालायची आहे. इथे मी चाट मसाला घालत आहे, साधारण अर्धा चमचा. त्यानंतर जलजिरा पावडर घालायची आहे, ती पोटाला थंडावा देणार आहे, त्यामुळे ही अवश्य घाला. आणि थोडंसं लिंबू सत्व घालायचं आहे. आता हा मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. येथे आपला चटपटीत असा पाणीपुरी चिवडा मसाला तयार झालेला आहे. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, कढीपत्ता हे चांगलं असं बारीक करून घ्यायचं आहे. त्याला अशा पद्धतीने तेल सुटेल आणि हा मसाला मस्तपैकी हिरवागार आपला तयार होईल. आता ही पेस्ट आपल्याला सगळी या मुरमुऱ्यावर घालून घ्यायची आहे. त्यानंतर तयार केलेला पाणीपुरी चिवडा मसाला या मुरमुऱ्यावर आपल्याला घालून घ्यायचा आहे. हा मसाला आपल्याला पूर्ण घालायचा आहे, कारण आपण इथे घेतलेल्या मुरमुऱ्यांना पुरेल इतकाच हा चिवडा मसाला तयार केलेला आहे. आता हा मसाला घातल्यानंतर आपण तळलेले शेंगादाणे घालायचे आहेत आणि हाताने असे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. पूर्ण हा मसाला आणि
पुदिना कोथिंबीरची हिरवी पेस्ट या मुरमुऱ्यांना चांगली कोट झाली पाहिजे. आता आपण हाताने असे मुरमुऱ्यांना हे चोळून घ्यायचे आहे, म्हणजे सगळ्या मुरमुऱ्यांना हा मसाला कोट होईल. आपण या चिवड्यामध्ये अगदी कमी साहित्य घातलेलं आहे. जास्त साहित्याचा वापर न करतासुद्धा हा चिवडा खूपच चविष्ट होतो. तुम्ही हा चिवडा नक्की करून पहा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही पाहू शकता किती सुंदर कलर या चिवड्याला आलेला आहे. माझ्या हाताला देखील हिरवा असा कलर लागलेला आहे. इथे आपला तोंडाला चव आणणारा, पोटाला थंडावा देणारा, खमंग, चविष्ट, मस्त असा पाणीपुरी चिवडा तयार झालेला आहे. पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.